जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आता सध्या म्हटलं तर ज्वारीची सुगी चालू आहे आणि आपल्या रानामध्ये ज्वारी काढली जाते। दोन कर्मचारी किंवा ज्याला आपण लेबर म्हणतो, मजूर म्हणतो, ते आपल्या ज्वारी काढत आहेत। आणि खरं तर हा शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्वात मोठा जर क्षण कुठला असेल तर तो म्हणजे सुगीचा। कारण त्यानं कष्ट वर्षभर कष्ट केलेलं असतं, पाणी दिलेलं असतं, पाखरं राखलेले असतात, जीवाचं रान गेलेलं असतं आणि त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्या त्या रोजगाराचा जर विचार जर केला बंधूनो, तर त्याचा जो रोजगार आहे ज्याला आपण मजुरी म्हणतो ते तरी निघावं अशी अपेक्षा असते। तरी शेतकरी हा प्रसन्न मनाचा असतो। त्याच्या मनामध्ये कुठलंही असलं दूषित विचार येत नाहीत किंवा जेवढं काम केले तेवढे मला पैसे मजुरी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्याची ही भावना कधीच नसते। अरे आता लोक येतील बोलू तर हे मागायला, आमचे पण काही पारधी समाजाची लोक येतात, बरीचशी मंडळी येतात आणि मग त्यांना सुद्धा द्यावं लागतं किंवा हे आमच्या चिमण्या पाखरं जे आहेत हे सगळे, आणि मग ह्यांनी सुद्धा काही खाल्लेलं असतं, त्यांनी त्यांचा हिस्सा घेतलेला असतो दादा हो। आणि पांडुरंगाच्या कृपेनं यांच्या सगळ्यांच्या एक पोटपूजा पूर्ण झाल्यानंतरच शेतकरी त्याची ज्वारी तो घरी नेत असतो। तो हिशोब करत नाही कधी, तो कधीच हिशोब करणार नाही की किती दिवस राबलो मी, बियाणाला किती खर्च झाला, नांगराला डोंगराला किती गेलं, काढणीला किती गेलं, खुरपण्याला किती गेलं, पाण्याचं बिल किती आलं, हा विचार शेतकऱ्याच्या डोक्यात येतो। कॅल्क्युलेशन असतं, नाही असं नव्हे, तो काय भोंगळा कारभार कधीच करत नसतो, हे लक्षात घ्या। परंतु जसं इतर कर्मचारी तासाचा हिशोब लावतात, ओव्हर टायमाचा हिशोब लावतात, ती पद्धत शेतकऱ्याकडे नसते। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या कृपेनं आज मला थोडासा वेळ मिळाला, कारण 8 दिवस मी तुम्हाला तर माहितीच आहे दवाखान्यात होतोच की नाही का। त्याच्यामुळं काल आलो, घरी आलो काल, प्रकृती थोडी बरी झाली की मी कधी यूट्यूबवर जातो आणि तुमच्याबरोबर कधी गप्पा मारतो असं दादा हो मला होते। माझं एक मी दवाखान्यातच असताना कदाचित हो रोहित देशमाने आणि भिकाजी गाडे या मंडळीने माझी दवाखान्यात असताना विचारपूस केली, चौकशी केली। तसंच आमची बहीण कमलताई चितेकर बुलढाणा यांनी देखील सातत्यानं माझी विचारपूस केलेली आहे। आमच्या रोहित देशमाने यांना एक प्रश्न पडलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की दादा किंवा मला बाबा वगैरे म्हणतात, तर तुम्ही आमचं एक प्रश्न द्या सोडवून। म्हटलं काय, कधीतरी त्याने ऐकलं असेल ना, काय खापरे महार म्हणजे काय आणि खापरे महार म्हणजे काय। खरोखरच महारामध्ये अनेक पद्धतीच्या उपजाती आहेत काय, कदाचित 56 नंतर त्या संपल्या असतील नाही का, मग त्यांची उपज कशी झालेली आहे काय आहे, तर याबाबतचा त्यांनी मला इतिहास विचारलेला आहे। आणि खापरे महार या शब्दाचा अर्थ कदाचित तो शब्द कुठेतरी त्यांनी ऐकला वगैरे असावा, कारण मला वाटतं रोहित देशमाने कदाचित ते नागपूरकडले असतील कदाचित। आणि मग त्या विदर्भामध्ये आंदवन, निंदवन, सोमवंशी, आर्यवंशी, चंद्रवंशीय अशा वेगवेगळ्या महाराच्या देखील उपजाती आहेत। लक्षात आलं का। जर 56च्या अगोदरची जर आपण जर एक कथा पाहिली किंवा इतिहास जर पाहिला तर 56च्या अगोदर ज्यावेळी हा कन्व्हर्टेड झाला बुद्ध धर्माचं, यानं स्वीकार केला बाबासाहेबांच्या कृपेनं,
आणि मग त्याच्यामुळं ह्या सगळ्या जातीपाती सगळ्या मिटलेल्या गेलेल्या आहेत. आता इतिहास म्हणून हे पाहायचा असतो, नाही तर 56च्या अगोदर यांच्यामध्ये देखील रोटी बेटी व्यवहार होत नसे. आजही एक प्रकार जिवंत आहे आणि तो म्हणजेच आंबेडकरी जलसा चालवणारे रायरंद. लक्षात आलं का? रायरंद एक महारामधली उपजात आहे, परंतु ती केवळ आणि केवळ महारांच्याच घरची भाकर खाते. आजही उंटावर वगैरे खेळ करतात जातात. पूर्वी आंबेडकरी जलसा म्हणून होता, क्रांतिकारी गीतं. हे आजच्या गीतासारखं भादाडे गीत नव्हतं. अरे काय एक एक जलसाची गीत होती, सगळी वामनदादाची गीतं नाही का. क्रांतिकारी फागुजी बनसोडे यांची गीतं. आम्हीसुद्धा याच्यामध्ये थोडंसं वावर केलेला आहेच की. आजकाल गाण्याचा थर हा फार ढासळलेला आहे. कोणाला काय बोलतील, कोणाला काय बोलतील, उठसूट बामणाला आणि शेंडीवाल्याला यांचं टीका करण्याचं एक स्वतंत्र अस्त्र, ज्याला शस्त्र म्हणतो आपण, एकच आहे, एकच. जास्तीत जास्त सुधारला कधी म्हणायचं तर तो भाजपच्या, किंवा मी काय पॉलिटिकल माणूस नाही तर म्हणजे भाजप म्हणजे ब्राह्मण असा एक शब्द रूढ झालेला आहे ना. तर ब्राह्मण जातीला, समाजाला टार्गेट करणे, त्यांना शेंडीवाले म्हणून चिडवणे किंवा त्यांचा उपहास करणे, इतपत मनुस्मृतीला उठसूट पाणी पिऊन शिव्या देणे. आम्ही देतोच की, पण आमची शिवी ही शास्त्रोक्त असते आणि तुमची शिवी ही उच्छंदवादी असते, हे लक्षात घ्या. कारण तुम्ही ज्या शिव्या देता ना, त्या शिव्याला बुडही नसतो आणि तोंडही नसतं, काही अभ्यास नसतो कुठलाच. असो तर आमच्या रोहितदादाला सांगायचं एक तात्पर्य असं आहे की, रोहितदादा, मी खापरे महार म्हणजे काय याच्यावर एक विस्तृत असा मला एक व्हिडिओ बनवावा लागणार आहे. हे केवळ 10-15 मिनटाचं काम नाही बाबा. कारण मला पूर्ण महाराच्या जाती किती, उपजाती किती, त्यांची निर्मिती कशी झालेली आहे, महार हे योद्धे होते काय, महारांचं ह्या महाराष्ट्रावर राज्य होतं काय, लक्षात आलं का. मग त्यांची आडनावं काय होती नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. किंवा आज मी तिला हे जे महार म्हणतो आपण, कन्व्हर्टेड वगैरे झालेलं आहे. आता ह्याचं हे कन्व्हर्सेशन जे झालेलं आहे 56च्या अगोदर, म्हणजे 56च्या ह्या अगोदर एक कन्व्हर्टेड मोठं झालेलं आहे. आणि ती सगळी मंडळी आज मी तिला मुस्लिम झालेली आहेत. ही जी मंडळी जी होती ना, ही अफगाणिस्तान, तुर्कस्तान, बलुचिस्तान या साईडला ह्या बाजूला होती ती सगळी. आणि महार वंश हा अत्यंत विस्तृत आहे. तुम्ही त्याला चंद्रवंशी म्हणा. आता आमच्या आजी किंवा तुमच्या आजी तुम्हाला गोष्ट सांगत असेल, चंद्रवंशीय राजा, सोमवंशीय राजा वगैरे वगैरे नाही का. तर विस्तृत असं. आणि परंतु ह्या महाराच्या इतिहासाला ब्लॅक हिस्टरी हे गोंडस नाव ब्राह्मणवाद्यांनी दिलेलं आहे. आता आम्ही असं टीका करतो बघा दणकावून, कारण आमच्याकडे तसे प्रूफ आहेत. उच्छंदवादी टीका आम्ही करीत नाही, हे लक्षात घ्या अगोदर. तर थोडक्यात काय बाबा, खापरे महार म्हणजे काय, तर काही लोकांनी त्याचा अर्थ वेगळा घेतील, लक्षात आलं का. परंतु प्रत्येकात खापरे याचा अर्थ ही स्वतंत्र अशी जात वगैरे काहीही नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळी बौद्ध धर्मांतराची लाट उसळली गेली आणि पहिलं जे धर्मांतर झालं गेलं ते सम्राट गौतम बुद्धानं पहिलं धर्मांतर केलं या संस्कृतीचं. कुठल्या संस्कृतीचं? जे आपल्या श्रमण आणि ब्राह्मण संस्कृती होती, तर यांच्या काही लोकांचं जे धर्मांतर केलं गेलं ते पहिलं धर्मांतर जर कोणी केलं असेल तर ते सिद्धार्थ गौतम बुद्धाने, भगवान बुद्धाने नाही. आणखी
तुमच्यासाठी हा शब्द मी स्वतंत्रपणे वापरतोय, कारण सिद्धार्थ गौतम बुद्ध हे नास्तिक होते. ईश्वर किंवा ईश्वराला ह्यांनी नाकारलेलं होतं, यांनी वेदांना नाकारलेलं होतं. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने जे कन्व्हर्टेड केले ते पहिलं धर्मांतर म्हणा. दुसरं जे धर्मांतर झालं आहे ते सम्राट बृहदत्त याच्या काळामध्ये झालं. कारण त्यावेळी काय झालं, अरबस्थानातून जो एक तुर्कांचा लढा किंवा तुर्कांची जी लाट आली, त्या लाटेने काय केलं, अफगाणिस्तानमध्ये असणारे जे सनातनी हिंदू धर्मातून बुद्ध झाले, ही मंडळी अफगाणिस्तानातील मंडळी ही सगळी कालांतरानं मुस्लिम झाली. हा टप्पा आहे त्याच्यामध्ये. आता मग आपला मूळ प्रश्न राहतो कुठं, खापरे महार. आता खापरे महार याचा अर्थ थोडक्यात सांगतो तुम्हाला. महार हे तुच्छतादर्शक नाव नाही. महा आणि पुढं अर हा शब्द आलेला आहे. महा आणि अर. महा म्हणजे मोठा, अर म्हणजे शत्रू. मग कुणाचा शत्रू तो, तर तो ब्राह्मण संस्कृतीचा शत्रू. आणि म्हणून याचा सुद्धा उच्चतम असा इतिहास आहे. त्याला इतिहासकारानं ब्लॅक हिस्टरी म्हणून संबोधलं असेलही. माझा प्रश्न खापरे महारावर चाललेला आहे बरं का. पण हे सगळी भूमिका तुम्हाला समजावून सांगण्याचा एक मतिर्थ असा आहे की सगळं तुमच्या लक्षात द्यावं. आणि ज्यावेळी सिद्धार्थ गौतमानं जे सनातनांच्या लोकांना, लक्षात आलं तुमच्या, सनातनांच्या लोकांना बौद्ध धर्म स्वीकारायला लावलं, नवे बौद्ध धर्म सुरू झाला किंवा लोक बुद्ध विचाराकडे येऊ राहिली. आता बौद्ध धर्म आहे का पंथ आहे याच्यावर आपलं नेहमी विश्लेषण चालत असं. पण तुमच्या सोयीसाठी, आजच्या सोयीसाठी, तसं तर मी शीख, जैन, बौद्ध आणि हिंदू हे सगळे सनातनीच आहेत. हेच धम्म सनातन. त्याच्यामुळे यांना मी अलग मानतच नाही. कारण एका मोठ्या वृक्षाच्या त्या वेगवेगळ्या फांद्या आहेत. आणि म्हणून आता हा फोन एक कुणाचा तरी मध्ये आलेला आहे. फोन काय घेत नाही मी, आणि आपला एक लिंक तुटते म्हणून थोडं थांबवतो. कारण हा फोन बंद होऊ द्या, त्याची रिंग वाजू लागलेली आहे. आणि मला एक ध्यानातच नव्हतं की आपण ह्याची विमान मोड ठेवावं म्हणून. झालं का बाबा, उरका उरका उरका. तर बंधूनो, त्यावेळी सिद्धार्थ गौतमाच्या काळामध्ये काही समाज हा बुद्ध विचाराकडे झुकत होता. पहिलं धर्मांतर जे झालं ना ते जटिल कश्यपाचं झालेलं आहे, गया कश्यपाचं झालेलं आहे, आणि उर्वेला कश्यपाचं झालेलं. पहिलं धर्मांतर सिद्धार्थ गौतमाने केलेलं नाही का. हां, आता कुठले उर्वेला जटिल, गया जटिल, आणि तुमचं ते काय नाव घेतलं मी आता, उर्वेला म्हणजे हल्ली त्याला आपण बुद्धगया म्हणतो. उर्वेला म्हणजे बुद्धगया म्हणतो त्याला आपण, कारण बुद्धगयेचं पूर्वीचं नाव काय आहे, उर्वेला. लक्षात आलं का तुमच्या. आणि उर्वेला हा शब्द देखील त्रिपिटकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. म्हणून बुद्धांच्या अगोदर जी आज मी तिला जो बुद्धगयेचं मंदिर बुद्धाच्या ताब्यात द्या असं म्हटलं जातं, त्या बुद्धाच्या अगोदर तिथं काय होतं, उर्वेला जटिल किंवा हे लोक कोणाची पूजा करत होती, अर्थात ते हर म्हणजे शिवाची पूजा करत होती. म्हणजे त्या ठिकाणी केवळ सिद्धार्थ गौतम बुद्धच किंवा सिद्धार्थ गौतमच्या बोधिवृक्षाखाली बसलेला नाही, तर 28 बुद्धांचं त्या ठिकाणी वास्तव्य राहिलेलं आहे. परंतु
सिद्धार्थानं वेद नाकारला, आत्मा नाकारला, ईश्वर नाकारला, म्हणून त्यांची शाखा वेगळी झाली. इथं थांबतो थोडं, म्हणजे थांबत म्हणजे व्हिडिओ थांबवीत नाही मी, माझा चालला आहे कंटिन्यू आता. तर पहिले ते तुम्हाला गया, जटिल, कश्यप, उर्वेला वगैरे मी तुम्हाला नाव सांगितले. आता ते तिघजण भाऊ होते आणि त्यांचं पहिलं धर्मांतर झालेलं आहे. त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतमाचा ज्यावेळी महापरिनिर्वाण झाले इसवी सन पूर्व 483 नाही का, 483ला महापरिनिर्वाण झालं आणि अवघ्या 4 महिन्यामध्येच पहिली धर्मसंगती बसवली गेली. लक्षात आलं का तुमच्या? 4 महिन्यातच अवघ्या. आणि त्या संगतीमध्ये काय झालं तर सिद्धार्थ गौतमाच्या काळामध्ये जे ब्राह्मण समाज आलेला होता, बुद्ध धर्म किंवा बुद्ध पंथाचा स्वीकार करून जे राहिले होते, त्यांना आपलं वर्चस्व या बुद्धाच्या किंवा सिद्धार्थ गौतमाच्या तत्त्वज्ञानावर राहावं म्हणून तिथून सुरुवात झालेली आहे. आणि जवळजवळ 3ऱ्या धम्मसंगतीला एक तुकडाच पडला. कुणाचा? ब्राह्मण समाजाचा, ब्राह्मण बौद्ध भिक्खूंचा आणि इतर श्रमण संस्कृतीचे बौद्ध भिक्खू. एकाला म्हटलं गेलं हिनयान, एकाला म्हटलं गेलं महायान. महायान म्हणजे आजचा शुद्ध हिंदू धर्म म्हटलं तरी चालेल, आजचा हिंदू धर्म. कारण बौद्धाचा विचार देखील प्रचार आणि प्रसारित करायला ब्राह्मणच आघाडीवर आहेत. हो, ब्राह्मणच आघाडीवर आहेत. तद्वतच हिनयान ही जी एक दुसरी शाखा होती, ही हिनयान शाखा सध्या अस्तित्वात राहिलेली नाही. कारण हिनयानांचा विचार आणि ते सांगू आपण कधीतरी की त्यांना काय, उदाहरणार्थ तुम्ही सिद्धार्थ गौतमाला बोधिसत्व म्हणता, भगवान म्हणता, परंतु हिनयानामध्ये सिद्धार्थाला महापुरुष म्हटलं जातं, महामानव म्हटलं जातं. लक्षात आलं का? हिनयानांची भाषा ही पाली होती, म्हणजे मागधी होती, प्राकृत होती. आणि महायानांची भाषा ही संस्कृत होती. म्हणजे याच्यावरून तुम्हाला तर कळालं असेल. आमचं खपऱ्या महाराजचं कथन राहिलेलं आहे बरं का, तुमची माहितीसाठी सांगतो. ज्यावेळी ह्या दोन्ही संस्था म्हणून आपण हिनयान आणि महायान. आता हिन या शब्दाचा अर्थ बघा, म्हणजे हिन हा शब्दच कसा वाटतो? तुच्छतादर्शक वाटतो. पण ते हिनयान नव्हे, तर ते स्थैर्ययान आहे. परंतु महायानांनी काय केलं? हो, यांचा देखील जोरात संघर्ष झालेला आहे. आपण जे म्हणतो ना, सम्राट अशोकाने यांची एकी करण्याचा प्रयत्न केला. आणि बुद्धघोषानं तर जे ग्रंथ लिहिला गेला, सध्या आठवत नाही पण आठवल्यानं सांगू आम्ही. तर त्या ग्रंथानुसार त्या ग्रंथाचं नाव बुद्धघोषानं लिहिलेला आठवत नाही, आठवल्यानंतर सांगू आम्ही. तर अमरकोश, हा राईट, अमरकोश हा जो ग्रंथ लिहिला, त्याच्यामुळं हिनयान आणि महायान याच्यामधली दरी मिटली गेली. आलं लक्षात? आणि हे जे आपण मंदिरं म्हणतो ना, हे 33 कोटी देवांची मंदिरं वगैरे आहेत, ही काय नाही हो, हे फक्त महायानी पंथांच्या देवदेवता आहेत. कालच मला रोहितनं विचारलं होतं, रोहित देशमानेनं विचारलं की असे काय बाबा की भगवान बुद्धाचे किंवा सिद्धार्थ गौतमाच्या आईचं नाव काय? आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, माया देवी नाही का, आणि शुद्धोधन राजा. मग त्यांनी मला एक प्रश्न विचारला आहे, आणखी काय काय नावाने संबोधलं जातं? बरीच नावं आहेत तशी पाहिलं तर, अनेक नावं आहेत. तर त्या नावामध्ये महामायेला रुक्मिणी देखील म्हटलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी सिद्धार्थाचा जन्म झाला त्या गावाला पूर्वी रुक्मिणा देही हे नाव होतं. लुंबिनी वन जरी असलं त्यावेळी वन वगैरे असेल, काय असेल ते असेल, पण रुम्मन देही आज मी तिलाही मायावतीचं माहेर रुम्मन देवी आहे, रुम्मन देही. आणि सध्या ते
शिलोरमध्ये आहे. तर त्यांनी तसा संदर्भ मला जोडून विचारलं की मग ही रुक्मिणीची काय भानगड आहे, कुठल्या पंढरपूरच्या देवीची. हे पा, आम्ही तर वारकरी मंडळी, आम्हाला जे तुकोबाने सांगितलं, जे ज्ञानोबाने सांगितलं, आता मी हे थोडंसं खोल अभ्यास करतो थोडासा, किंवा ह्या पाली भाषेमुळं किंवा पालीचं शिक्षण घेतल्यामुळं आणि त्रिपिटिकेचं माझं पूर्ण वाचन झाल्यामुळं याच्यामध्ये हे खोल मला याची माहिती आहे फक्त. कारण पाली लिटरेचर अँड बुद्ध तत्त्वज्ञान या विषयात मी PG केलेली आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि त्याच्यामुळं आजच्या तुमच्या विचाराला माझे विचार जुळत नाहीत. हे लक्षात आलं ना तुमच्या. रुमंदे हिची रुक्मिणी झाली. रुमंदे ही जिचं माहेर, मायादेवीचं माहेर काय रुमंदे ही, तिला रुक्मिणी देवी देखील म्हटलं जात होतं. मग काही मंडळी मला विचारतील आता उद्या कमेंट करून, दणकावून कमेंट करतील आता, बुवा तुम्हाला येऊ लागले काय, कुठला गांजा मारला. हो, हे शब्द आहेत ना तुमचे. अवजाव ज्ञान तर कुछ नाही का. अहो कृष्ण देखील काय बुद्धच आहे ना, तोही बोधिसत्वच आहे ना. राम देखील कोण आहे, बोधिसत्वच आहे ना. आणि बोधिसत्व हे काय, आता हे काय झालं आहे, केवळ आणि केवळ 14 ऑक्टोंबर 1956ला महार लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला असल्यामुळं अशा पद्धतीचं तिळपापड आता निर्माण झालेला आहे. कदाचित हा बौद्ध धर्म जर पंडित जवाहरलाल नेहरूनं, वल्लभभाई पटेलानं, लोकमान्य टिळकानं, विनायकराव दामोदर सावरकरानं, महात्मा गांधीनं स्वीकारला जर असता तर आज बौद्ध धर्माची दिशा वेगळी झाली असते. लक्षात आलं का. पण ज्या वेळेला आम्ही खेड्यात जातो ना, बुद्ध म्हणजे काय महाराज का, हो म्हणलं लागतं, काय करायचं असू द्या, बुद्ध म्हणजे महार. आपलं खापऱ्या महारावर प्रवचन होणार आहे. लक्षात आलं का. किती वाजले आता. बरं 2 मिनटं सांगतो थोडक्यात. नाही तर खापरे महार म्हणजे शुद्ध महार आणि इतर महार म्हणजे जे आता काय तुम्हाला सांगू बी नको वाटतं, कशात सांगायचं असलं काहीतरी. बरं असू द्या. खापरे महार म्हणजे शुद्ध बुद्धाचा जो स्वीकार करतो त्याला खापरे महार म्हटलं जातं. आणि जे आपल्या विचारांमध्ये घालमेल करतो त्याला इतर महार म्हणा. आता सोमवंशी कसा झाला, मोठमोठ्या राजाचा इतिहास आहे. चंद्रवंश कसा झाला, मोठमोठ्या राजांचा इतिहास आहे. महाराज साम्राज्य होतं, महारांचं साम्राज्य होतं, पूर्ण महारांचं या देशावर राज्य होतं. लक्षात आलं का तुमच्या. परंतु आता मी थांबतो. उद्या मात्र मुद्दाम होऊन ऐका खापरे महाराचा इतिहास. तेही मला लाईक यूज जर भरपूर मिळाल्या तर हे तोंड वाजवीन, अन्यथा मी शांत बसेन. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं एवढी ते विनंती आहे. आणि भरपूर लाईक द्या. जर मला भरपूर प्रमाणामध्ये यूज दिल्या, अरे माझे ते सबस्क्रायबर कमी होतात काय, मला आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळं हा विषय सांगतही नाही आणि सांगायलाही नको आहे, नाही का. आता तुकाराम महाराज आमचे बुवा म्हणतात ना, काय सगळ्या लोकांना ज्ञानी करून सोडावे. आमचं काम आहे सोडत नाही बाबा. पण ज्याचा अभ्यास नाही ते कमेंट करतात आणि वाईट बोलतात. आता हेच पहा की ह्या रुक्मिणी देवीच्या संदर्भामध्ये मला भरपूर प्रमाणामध्ये शिव्या मिळतील. शिव्या खाण्याची आपली इच्छा आहे, परंतु मी माझ्या अभ्यासातील ग्रंथातील नावावरून काढलेला तो एक तर्क आहे, हे लक्षात घ्या. लक्षात आलं का तुमच्या. आणि मी नेहमीच म्हणतो की पांडुरंग हा सिद्धार्थ गौतम बुद्ध नाही, तर तो भगवान बुद्ध आहे. अंडरलाईन करा. सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि भगवान बुद्ध याच्यामध्ये 28-27 पिढ्यांचं अंतर आहे.
आलं का तुझ्या लक्षात? 27 पिढ्यांचा अंतर आहे. म्हणून त्या अमरकोश जो लिहिला आमच्या बुद्धघोषानं, अमरकोशच आहे, पुन्हा सांगून वाटलं तुझ्या आठवल्यानंतर. पण त्या बुद्धघोषानं काय केलं, दोघांना एकच मानलं. त्यामुळं संस्कृतीची सगळी घालमेल झालेली आहे. बोला पुंडली वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ महाराज की जय. जय भीम, नमो बुद्धाय. योच बुद्धा धम्म संग शरणंगता, सत्तारी अरे सत्तानी समपसाय पसती, दुःखं दुःखा समपादं दुःख सचातिक्कमं, अर्यसाटांगिकं मगं दुःखोपसमगामिनी. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम. आणखी एक महत्त्वाचं सांगतो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण त्यांना बोधिसत्व म्हणतो. म्हणजेच ते महायानीकडे झुकलेले आहेत. नव्हे नव्हे आम्ही झुकवलेला आहे. परंतु आजकालची जी नास्तिकवादी एक जमात निर्माण झालेली आहे, ती मात्र एक वेगळाच खेळ खेळत आहे. बाबांनो, सिद्धार्थ गौतम बुद्ध असू द्यात, भगवान बुद्ध असू द्यात, किंवा आमचे 28 बुद्ध असू द्यात, आणि शेवटचे आमचे बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या आडून बऱ्याच वेगळ्या विचारांची पेरणी आज केली जाते. त्याच्यापासून सावध राहा एवढी विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय भीम. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.